नमस्कार. आज सोमवार दिनांक 9 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचाही विक्रम केलाय. यानंतर नांदेड जिल्ह्यात देखील फटाके फोडून रात्री जल्लोष करण्यात आला. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली असून ही पहिली सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी 16 मार्च रोजी होणार आहे. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. नांदेडकरांची प्रमुख मागणी असलेल्या नांदेड विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मार्गी लागला असून नांदेडला दिवाळीपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालय होणार आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर अजित गोपठडे यांनी दिली. अर्थसंकल्पाविषयी काल भाजपाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथील उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी हॉटेल बिट्स नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार विक्रेता मेळावा आयोजित करण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.